नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आत्ता मी पिकनिकला निघाले। कुठे निघाले कळेलच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये। तर चला, खूप सुंदर अशा ठिकाणी चाललेली आहे। आम्ही कुठे स्टे करतोय, कुठे कुठे फिरायला जातो, कोणते ठिकाणं फिरतोय, ते सर्व मी तुम्हाला पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे। तर ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग तुम्ही पण येताय ना माझ्यासोबत एका नवीन प्रवासाला। प्रवासाची सुरुवात परमेश्वराचं दर्शन घेऊन करूया। आमची सकाळी 5:30ची फ्लाइट आहे, त्यासाठी मी 12:30 वाजता घरातून निघाले होते। आता आम्ही एअरपोर्टला येऊन पोहोचलोय। या पिकनिकमध्ये क्रांती आणि मी असणार आहोत, बाकी सर्व आमच्या नवीन मैत्रिणी असणार आहेत। मी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जे शिवानी मोहोलकर आहे तिचं आहे, तिच्यासोबत मी निघालेली आहे। फर्स्ट टाइम आमची अशी सोलो ट्रिप असणार आहे, कारण आत्तापर्यंत आम्ही ज्या पण केल्या त्या क्रांती आम्ही जायचो, पण इतक्या जास्त प्रवास आम्ही कधी, आणि तो पण लांबचा प्रवास आम्ही कधी केलेला नाही आहे। तर चला, आता मी एअरपोर्टला एंट्री करते। थोडं त्याच्या आधी फोटो सेल्फी काढून घेतले आणि आता आतमध्ये आलेलो आहोत। आम्ही चेक इन आणि सिक्युरिटी चेक करून आता लॉन्जमध्ये येऊन बसलेलो आहोत। बघूया, काहीतरी थोडंसं खाऊन घेतो। आज लॉन्जमध्ये कोणता मेनू आहे तो तुम्हाला दाखवते। स्टार्टिंगला फ्रूट्स आहेत, त्यानंतर इथे स्वीट डिश आहे, त्यानंतर ही इथे बटाट्याची भाजी खूप सुंदर टेस्टी होती एकदम, मिसळपाव आहे, अंडी आहे। तुम्हाला जे खायचं ते तुम्ही इथे खाऊ शकता। आपल्याकडे काही कार्ड असतात बँकेचे, ते लोक स्वाईप करतात, त्यातून फक्त 2 रुपये आपल्या इथून डेबिट होतात आणि त्या 2 रुपयामध्ये आपल्याला ह्या पूर्ण सुविधा लॉन्चची मिळते। मी इथे फ्रूट्स घेतलेत, पिवळी बटाट्याची भाजी घेतले आणि एक केकचा पीस घेतला आहे। तर चला, आता आमचं खाऊन वगैरे झालं आणि आत्ता आम्ही निघतोय, कारण फ्लाईटचा टाईम होत आला आहे। मग चल, बाय बाय। हा आहे अदानी लॉन्ज, इथे आम्ही गेलो होतो। एअरपोर्टला ज्या गेटवरने एंट्री केली तिथे फ्लाईट थोडी लांब होती, म्हणून या बसने आता आम्ही चाललेलो आहोत। आमची इंडिगोची फ्लाईट आहे। ओके ओके ओके। तिकडे गेल्या हा। To help us get going, please keep your large bags in the overhead bin above and small bags under the seat in front of you. Please take your seats and keep the aisle free for a quick departure. मुंह ढककर सांस लेते रहें। दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पहन लें। इस विमान में 10 आपातकालीन द्वार हैं, 2 सामने 2। फायनली आम्ही आकाशात भरारी घेतलेली आहे। हे ना, आम्ही जे पॅकेज घेतलं होतं त्यामध्ये फ्लाईटच्या तिकीट इन्क्लूड होत्या आणि त्यात आम्हाला हा रोल आणि चहा मिळाला होता। त्याचा आनंद घेत 3 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही गुवाहाटी एअरपोर्टला उतरलेलो आहोत। तर एक पत्ता ओपन झालेला आहे, तुम्हाला समजलंच की आम्ही कुठे आलोय ते पिकनिकसाठी। बेल टू मस्त।
हे बघ टोप्या बघ कशा लावल्यात आज आम्ही. बेल्ट 2 तो तिकडे. हे आहे पूर्ण गुवाहाटी एअरपोर्ट. गुवाहाटी एअरपोर्ट आहे गुवाहाटी. मस्त. जाऊया नाही ते तेव्हा तिकडे जागा आहे. हा आहे गुवाहाटी एअरपोर्टचा बाहेरचा नजारा. आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो आहे आणि आता गाडीची वाट बघतोय. आमच्या पिकनिकमध्ये आम्ही 14 जणांचा हा प्रवास आहे. गुवाहाटीमध्ये दुपारचं टेम्परेचर 28-29 आहे आणि मग रात्री म्हणजे पहाटे 16पर्यंत वगैरे जातं, 15-16पर्यंत. तर आता खूप गरमी आहे. फायनली आमची गाडी आली आणि आता आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे. गुवाहाटीचं हॉटेल. इथे आम्ही आज रात्री स्टे करणार आहोत. त्यानंतर मग उद्या सकाळी आम्ही कामाख्या देवीला जाणार आहोत आणि मग तिथून पुढे अजून पुढचा प्रवास करणार. आम्ही सकाळी 9:30 वाजता हॉटेलवर पोचलो होतो आणि मग सर्वांना थोडी भूक पण लागली होती. मग पहिले ब्रेकफास्ट करायला सर्वजण इथे त्यांच्या टेरेसवर आलेलो आहोत. या टेरेसवर अशी छान अशी त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. नाश्ता वगैरे करून झाला. त्यानंतर आम्ही थोडेसे फ्रेश वगैरे झालो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही इथे गुवाहाटीमध्येच साईट सीन करणार आहोत. उमानंद आयलंडला आलो आहे, ज्याला पिकॉक आयलंड पण म्हणतात. तर इथे आम्ही तिकीट घेतली. 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. इथून आपल्याला एक उमानंद मंदिर आहे, तिथे जायचं आहे. तर तिथे जाण्यासाठी बोटीने 10 मिनिटाचा प्रवास करायला लागतो. याला पिकॉक आयलंड यासाठी म्हणतात कारण याचा जो आकार आहे आयलंडचा तो मोराच्या पिसासारखा दिसतो, म्हणून याला पिकॉक आयलंड म्हणतात. इथे एक शंकर मंदिर आहे ज्याला उमानंद मंदिर म्हणतात आणि त्या मंदिराची स्थापना 17व्या शतकात अहोम राजाने केली होती. तर अहोम राजाने बांधलेलं हे मंदिर आहे. तिथे आता आम्ही निघालो आहे. इथलं वातावरण खूप शांत आहे आणि पूर्ण हिरवळ आहे. खाली जायचं, इथून जायचं आहे खाली. अरे बापरे, असं बसायचं. क्रांती इथे ऐकू लागलो. इकडे इथे बस, इथे बस, इथे बस, बस 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 बस. वा अगो लागलं जोरात लागलं. 10 मिनटं फेरी बोटचा प्रवास करून आम्ही इथं आलेलो आहोत. ह्या पायऱ्या चढायच्या आहेत. असं म्हणतात की या 50 पायऱ्या आहेत, पण मला असं वाटतं की ते जास्त असाव्या. आय थिंक 100च्या आसपास वगैरे असतील, पण गुगलवर वगैरे सर्च केलं तर तिथे 50 पायऱ्याच सांगितलेल्या आहेत. मेन मंदिरात जाण्यापूर्वी इथे डाव्या साईडला हनुमान मंदिर आहे, तर तिथे पण दर्शन घेतलं आम्ही. जाऊयात. मग काय आहे कोणतं झाड आहे, कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा.
मस्त गेलो। कौन सा मंदिर है भैया? बाबा भोलेनाथ का मंदिर है। तो ये कितने का है? ये 50 लेकिन ये जलाने को देते ये हैं? का 50 नहीं जलाने को देते गणेश का मंदिर सामने दिया जलाने का जगह बना रहा है। बना रहा है। बनाया बनलाय बन के रख के हाँ ते हिंदी थोडा प्रॉब्लेम घे। एक घ्यायचंय तुला घे। हे बघ केवढं मोठं झाड आहे, किती जुनं असेल हे। जुना आहे ह्याचं कसलं। इथे मला चिंचेची झाडं खूप जास्त प्रमाणात दिसलीत आणि असं म्हटलं जातं की 1980 मध्ये या बेटावर गोल्डन लंगूर खूप असायचे, पण आता 2020 मध्ये म्हणतात जो लंगूर होता तो शेवटचा मरण पावला, तर आता इथे गोल्डन लंगूर दिसत नाहीत। इथे मेन मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला छोटी बरीच मंदिरं मिळतात, त्या सर्वांचं दर्शन घेत आम्ही फायनली मेन मंदिरामध्ये पोचलेलो आहोत। इथे अजून एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे पण दर्शन घेतलं। कोणता बाप्पा आहे? गणपती बाप्पा। पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर तो आहे हा सर्व, आणि इथे बघा लाईन आहे, आता लाईनमध्ये जाऊन उभे राहतो। हो ती बघ ना, हे पूर्ण असं मंदिर आहे। अरे बापरे, शिव कैलाश केदारी तिथून एंट्री। केवढा डमरू आहे मोठा। हे आहे मेन मंदिर। इकडे पाहिलं मी मंदिरांच्या आतमध्ये लाईट नसते, म्हणजे या मंदिरात म्हणा किंवा कामाख्या मंदिर आहे त्याचं उद्या मी व्हिडिओ टाकेनच, तर तिथे पण लाईट नसते। दर्शन घेऊन आम्ही आता इथून निघालेलो आहोत। पायऱ्या चढून भूक लागली, मग इथे पेरू घेतला। हा एक पेरू 50 रुपयाला घेतला आणि आता इकडे शॉपिंग करायला चाललो। तर इथे बघा रोड क्रॉस करायला हे असं आणि मग हा ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जायचं, ते तिकडे शॉपिंग मार्केट आहे। सगळीकडे सेम ब्रिज बनलेत आता, माहिती आहे ना। उतरणारं ॲक्सिलेटर बंद आहे, आता चाललोय शॉपिंग चालू झाली ब्रिज उतरल्यापासूनच। सोबत चला, शॉपिंगला सुरुवात झालेली आहे। काय घ्यायचं नसेल तर डोळ्यांना फक्त सुख द्या आणि निघा। 300 रुपयाचं स्वेटर। उमानंद टेम्पलला जायला आपण जिथे एंट्री करतो त्याच्या अगदी अपोजिट समोरच्या रोडला हे मार्केट आहे, तर त्या मार्केटला चाललोय आम्ही आत्ता। इथे आलोय, 5 स्टार होलसेल मार्केट आहे हे सगळं। हे मार्केट आहे, हे जे मार्केट आहे तसं मोठं नाही आहे, थोडं छोटंसंच होतं आणि खूप ना असं चांगलं असं इथे काय मार्केटमध्ये आम्हाला दिसलं नाही, त्याच्यामुळे आम्ही कोणी काही शॉपिंग केली नाही। शिवाय जिथून चालत होतो रस्त्याने तिथे इतकी धूळ होती आणि ती धूळ त्या कपड्यांवर वगैरे त्या सामानावर इतकी उडत होती ना, मग आम्ही इथे जास्त वेळ टाईमपास न करता थोडा वेळ फेरफटका मारला आणि तिथून निघालो आम्ही। फिक्स 100 रुपये मी आणले। बघायचे तुला कुठे आहे कॅब दिसल्या का कुठे कॅब? इथे आहे शॉपर्स पॅराडाईज। आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि पाहू शकता सूर्यास्त व्हायची वेळ आली। इकडे खूप लवकर सूर्यास्त होतो।
आत्ता आम्ही हे वशिष्ठ टेम्पलला आलो आहे आणि संध्याकाळचे 5 वाजलेत फक्त आणि तुम्ही पाहू शकता केवढा अंधार झाला आहे. त्यामुळे ना ह्या मंदिरामध्ये असं व्यवस्थित फिरता नाही आलं कारण काळोख झाला होता. हे जे मंदिर आहे हे शिव मंदिर आहे. वशिष्ठ आश्रम इथे होता आणि तिथे हे मंदिर आहे. वशिष्ठ म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला वशिष्ठ म्हणतो, जे ऋषी वशिष्ठ होते तर त्यांचा आश्रम ते तिथलं हे मंदिर आहे. पण अंधार झाल्यामुळे इथे जास्त आम्हाला फिरता नाही आलं. हे इथे पाणी असतं ॲक्च्युली, आता नाही आहे ते सुकलं. बस कुठे उतरायचं एवढंच ते असं पडत ना बोल. तर देवळामध्ये ह्या मूर्त्या आहेत इथे आणि मी त्याला विचारत होते पंडितला की इथली स्टोरी थोडीशी सांग म्हणून, पण तो काय बोलत होता ते मला कळत नव्हतं आणि मी काय बोलते ते त्याला कळत नव्हतं. त्याच्यामुळे इथली स्टोरी मी व्यवस्थित समजू शकले नाही आहे. दर्शन घेऊन आम्ही निघालो. हे जे मंदिर आहे ह्या नदीवर वसलेलं आहे म्हणून आम्ही नदी पाहण्यासाठी आलो. आता पाऊस नसल्यामुळे या नदीला जास्त पाणी नाही आहे, तर थोडंसंच पाणी होतं इथे. हे बघ कोणतं आहे, काय आहे हे? गणपती दिसतो हे बघ ना, हा हे गणपती आहे आणि इकडचं काय आहे, पण हे बाजूचं काय आहे? खूप अंधार असल्यामुळे आणि मंदिरात लाईट पण नव्हता त्याच्यामुळे ना आतमध्ये मंदिरामध्ये नेमकं काय फोटो आणि मूर्त्या आहेत तेच कळत नव्हतं. इथे राईट साईडला बघा गणपती बाप्पा आहे, पण ना लेफ्टला काय आहे तेच समजत नव्हतं. या मंदिरातनी असं व्यवस्थित असं काही बघता नाही आलं, तर मग थोडा वेळ इथे आपला थोडा व्हिडिओ केला आणि मग निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. पुढचा प्रवास आमचा आहे पूर्वा तिरुपती श्री बालाजी मंदिरमध्ये आम्ही आलो आहे. हे मंदिर आहे प्रति बालाजी, तर तिथे आलोय. पटकन येऊया. ह्याच्याकडे जर असेल ना मेदूवडा वगैरे का पार्सल घेऊन जाऊया. पार्सल नाही, तिने 6:30 सांगितलं ना. ठीक आहे, नाही ते 6:30 बोलली ना, 6:05 झाले, 6:30ला निघायचं आहे कुठल्या तरी. 1 तास लागेल ना गं इथून जायला. मंदिराच्या बाहेर हा डोसा कॉर्नर आहे. इथे इडली, मेदूवडा सांबार आणि मसाला डोसा वगैरे डोशाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात. तर मग मी इथे मसाला डोसा घेतला होता. डोसा खाऊन झाला आणि आता निघालो रूमवर जायला. आज खूप थकलो आहे. आदल्या दिवशी आम्ही रात्री 12 वाजता घरून निघालो होतो. ती पूर्ण रात्र, आजचा दिवस पूर्ण फिरणं झालं आहे, खूप हेक्टिक झालं आहे, त्याच्यामुळे थकलो आहे. आता रूमवर जातो कारण उद्या कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला सकाळी लवकर जायचं आहे. त्यामुळे आता इथे पटकन डिनर करतो आणि रूमवर जाऊन आराम करतो. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि यापुढचे आपले मेघालय टूरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.